नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो। तर मैत्रिणींनो बघा, मग आत्ता वाजलेले 10 आणि मी ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे। ॲक्च्युली ना ब्लाऊज मला उद्याला द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी म्हणजे अर्जंट आहे म्हणून मी शिवायला बसलेली आहे। नाहीतर शक्यतो मी रात्रीच्या ब्लाऊज हे टीच करतच नाही। इतका ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ना आपल्याला कटिंग करायचे आहेत, तर मी कटिंग पण करताना तुम्हाला दाखवणार आहे। तर कशा पद्धतीने हा प्रिन्स कट बोटनेकमध्ये हा ब्लाऊज आहे। तर हा ब्लाऊज मी टीच करायला घेतलेला आहे। तर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेत आहे। तर आजचं आपलं हे रात्रीचं रूटीन आहे। तर मी आता हा व्हिडिओ उद्याला टाकणार आहे, परंतु आदल्या दिवशीचा हे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर चला म्हटलं। कसं रात्रीच्या टीचिंग करताना झोप वगैरे येते ना, त्याच्यामुळे मग बोलता बोलता म्हटलं आपण हा ब्लाऊज पण टीच करूया। तर अशा पद्धतीने आता मी हा संपूर्ण ब्लाऊज टीच झाला ना तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे। आणि ह्या ब्लाऊजची शिलाई आहे ना 350 रुपये मी घेणार आहे। आणि साडी पण आहे, तर साडीला पण आपल्याला पिको फॉल करायचं आहे। तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल।
तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर ॲक्च्युअली अर्जंट ब्लाऊज होता म्हणून रात्रीच्या शिवत बसली, तर आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर फ्रंट बाजूला आपला ओपन नेक आहे आणि बॅक साईडला बोट नेकमध्ये घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला नॉट लावायची आहे. इथे तुम्ही आवडीप्रमाणे बटन सुद्धा लावू शकता. तर ते बटन अजून लावलेलं नाही, मी लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हा प्रिन्स कट घेतलेला आहे. तर प्रिन्सेसचा शेप सुद्धा आपला खूप सुंदर असा आलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा शेप आलेला आहे प्रिन्सेसचा. त्याच्यानंतर शॉर्ट बाही आहे आणि बॅक साईडला आपण बोटनेकचा नेक टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण ब्लाऊज आपला इथे टिच झालेला आहे. आता आपल्याला इथे साडी आहे ना, साडी सुद्धा पिको फॉल करायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाईन ही बोटनेकची इथे तयार झालेली आहे. तर ही डिझाईन सुद्धा दोन्ही बाजूला अशी इक्वलमध्ये आलेली, त्याच्यामुळे इथे पण छान वाटतंय. वर्कमध्ये सुद्धा इथे आपण व्यवस्थित त्याला मॅनेज करून डिझाईन केलेली आहे. तर ही साडी मी तुम्हाला दाखवली होती, तर तीच साडी आपल्याला पिको फॉल करायची आहे. आता खालच्या बाजूला आहे ना, तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ना साडीलाच वर्क आहे. तर आपल्याला पिको करता येणार नाही ह्याच्यावरती खालच्या बाजूने. तर वरच्या बाजूने तर आपण हात शिलाई करणार आहोत, परंतु खालच्या बाजूने आहे ना आपल्याला इथे ना एक शिलाई मारून घ्यायची. तर फॉल सहित आपण पूर्ण सरळ अशी शिलाई मारून घेणार आहोत. किंवा तुम्ही इथे काय करू शकता, इथे खालच्या बाजूने पण हात शिलाई वगैरे करू शकता. तर आपण खालच्या बाजूने ना याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हा फॉल धुवून घेतला होता मी आणि तो आपल्याला आता प्रेस करून घ्यायचा आहे. इथे मी फॉल इस्त्री करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला साडीला वर्क आहे, त्याच्यामुळे आपण खालच्या बाजूने ना डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहोत. तर इथे साडीला आहे ना थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने अंतर सोडायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने जवळजवळ 1.5 हाताचं आपल्याला इथे अंतर सोडायचं आहे. म्हणजे 9 इंचापर्यंत, असं 9-10 इंचापर्यंत, आणि तिथून नंतर आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे. आता इथे आपलं एका साईडने पिको झालेलं आहे, तर आता आपल्याला दुसऱ्या साईडने ना हात शिलाई करून घ्यायची आहे. तर आता मी याला हात शिलाई करून घेणार आहे. तर वन साइड आहे ना आपल्याला इथे पिको एक साईडने करायचं आहे, तर ते पण आपण इथे करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला हुक वगैरे लावायचे, तर ते हुक पण लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे आपलं आजचं रात्रीचं रुटीन आहे. तर अर्जंट असलं तर मग खूपच अर्जंट असलं तर मी त्यावेळेस रात्रीच्या पण ब्लाऊज शिवून देते, परंतु ते पण एखाद दोन जास्त नाही शिवत. तर अशा पद्धतीने आपलं हे रात्रीचं पण रुटीन आहे. शक्यतो ब्लाऊजच कट करते. तर आता वाजलेले आहेत 12 आणि आता आपल्याला इथे हातशिलाई करून घ्यायची. अर्ध्या तासामध्ये हातशिलाई आणि आपल्याला हुक वगैरे लावायचे. 2-3 ब्लाऊज पण एक्स्ट्रा आहेत. तर याचा पदर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर ही साडी आहे, सिंपल अशी, आणि वर्क आहे, तर छान वाटते. आता इथे मी ना ब्लाऊज कट करायला घेतलेलं आहे. तर हा पण ब्लाऊज मला उद्याला द्यायचं आहे. तर हा पण ब्लाऊज मी इथे पेपर कटिंग ठेवून आणि मार्किंग करून घेत आहे, आणि हा पण संपूर्ण ब्लाऊज कट करायचा आहे. तर बॅक साईडला ना पिंक कलरचं त्याला डिझाईन आहे. तर ॲक्च्युली ना मैत्रिणींनो, मला एका ताईची कमेंट्स पण आली की ह्या ब्लाऊजचे आम्हाला कटिंग दाखवा.
तर माझ्याकडे ना 2 ब्लाऊज आहेत, सेम ह्या असेच आहेत. तर मी तुम्हाला तो दुसरा ब्लाऊज आहे ना, तो मी तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी हा आता देते. आणि 8-10 दिवसानंतर आहे ना, सेम हा असंच सेम म्हणजे प्रिंट आहे, सेम गळ्याचं नेक वगैरे सेम आहे. तर सेम मी तुम्हाला या अशाच ब्लाऊजची कटिंग आणि टिचिंग मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल. कारण हा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे, त्याच्यामुळे इथे मी आता कट करून घेत आहे. कारण अर्जंट असलं तर मला इतकं घाई गडबडीत तुमच्याबरोबर शेअर करायला ना नाही आवडत. कारण ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात ना, त्या पण सांगितल्या जात नाही. त्याच्यामुळं कसं सावकाश पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला पण सांगितलं ना, मग तुम्हाला पण व्हिडिओ समजतात आणि तुम्हाला पण व्यवस्थित ते म्हणजे शिकायला भेटतं. त्याच्यामुळं शक्यतो आता मी असंच सेम आहे ना, तो तुमच्याबरोबर पुढच्या टायमाला शेअर करेन. ओके. तर अशा पद्धतीने आता मी तो ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर आता मी जवळजवळ आता 11 11:30 वाजलेले आहेत, कारण साडी पण पिको करून घेतली आहे ना. आणि आता आपल्याला हे ब्लाऊज कट करायचं आहे. तर मी इथे हा ब्लाऊज इतका कट करून घेते आणि शिवणार नाही आहे. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळी शिवणार आहे. ओके. आणि आपल्याला हा ब्लाऊज याला पण हुक लावायचे आहेत आता. आणि मैत्रिणींनो, दुपारी मी एक हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ना हा स्लीवलेस ब्लाऊज शिवलाय, मी तुम्हाला बोलली होती. आणि त्याला फ्रिल लावायची. तर अशा पद्धतीने ही फ्रिल लावलेली आहे मी इथे बघू शकता. तर मी शिवताना काही शूट केलं नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असं ब्लाऊज आपला इथे हा पण रेडी झालेला आहे. आणि प्रिन्स कटमध्येच आहे. बघा, बॅक साईडला हुक केलेले आहेत आपण. बॅक साईडला हुक केलेले आहेत आणि डीप गळा आहे. याला नॉट लावायची बाकी आहे. तर ह्याच कलरची नॉट लावायची आहे. त्याच्यामुळे ते उद्याला आणून आणि मी लावून देणार आहे. आणि याला पण आपल्याला हुक लावायचे आहेत. त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर केला होता, अस्तर कसं जोडायचं सुळसुळीत कपडा असला तर. तर हा ब्लाऊज हा पण आपला रेडी झालेला आहे संपूर्ण. तर याला हुक लावून झालेले आहेत.
तर अशा पद्धतीने याची फक्त नॉट बाकी आहे, तर त्याच कलरची नॉट आणून लावायची आहे. गोल्डन वगैरे असली तर मग ती लावून देते मी, परंतु त्याच कलरची असली तर मग ती अवेलेबल नसते, कारण मी जसं कलर असले ना तसे घेऊन येते. कारण कलरचे नॉट मी आणलेले नाहीत, तर आणायचे आहेत. ज्यावेळेस मी आणायला गेली ना त्यावेळेस तुम्हाला ते दुकान सुद्धा दाखवणार आहे मी. आणि ह्या ब्लाऊजला पण आपल्याला लावायचे आहेत. तर हा वेलवेटचा ब्लाऊज आहे, हा पण मी तुम्हाला दाखवला होता. तर याला पण हुक लावायचे आहेत आणि हे दोन असे ब्रॉकेट टाईपमध्ये ब्लाऊज आहेत दोन्ही पण. तर यांना पण आपल्याला हुक लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे आपलं रात्रीचं रुटीन आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.